मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जरूर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू करू शकता. पाकिस्तानचा कांदा उत्पन्न वाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान. केंद्र सरकारच्या या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. पाकिस्तानच्या कांदा उत्पन्न वाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान. केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा फायदा घेत पाकिस्तानने भारतीय कांद्याचे ग्राहक असलेले विविध देशांमध्ये निर्यात करून बाजारपेठ मिळवली. यंदा पाकिस्तानने 2025-26 वर्षात कांदा उत्पादनाचे 27.8 लाख टन इतके लक्ष्य ठेवले आहे. एकीकडे अस्थिर धोरणामुळे मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशियाई देशामध्ये भारताच्या स्पर्धेत चीननंतर आता पाकिस्तान आहे. पाकिस्तानचे कांदा उत्पादन वाढल्यास भारतीय कांद्याला आव्हान निर्माण होण्याचे चिन्ह आहे. पाकिस्तानमध्ये बटाट्यानंतर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. याचा वार्षिक वापर अंदाजे 16 ते 18 लाख टन आहे. त्यामुळे स्थानिक पुरवठ्यासह निर्यातीसाठी 1,68,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात योजना आखण्यात आली आहे. 2024-25 मध्ये कांदा उत्पादन 19.2% वाढून 274.7 लाख टन झाले आहे. यापूर्वी ते 230 लाख टन होते. एकंदरीतच अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचते. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात, त्या तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचले जातात. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे. आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात थांबतो आहे. जे महाराष्ट्र देश, धन्यवाद.